अंधारात लपलेली एक भयंकर साक्ष. जेव्हा एका विस्फोटाच्या आवाजात उघड होईल तेव्हा जगाचा चेहरा कसा बदलेल. कधीकधी गोष्टी तशाच राहतात, पण प्रत्येक गोष्टीच्या मागे गूढ असतं. या विस्फोटामध्ये काही गमवायचं असेल तर ते काही प्राण नाहीत, तर विश्वास, नातं आणि जगण्याचं सारं तत्व. एक असं सत्य जे कधी उघड व्हायला नको होतं, ते आता संपूर्ण जगासमोर आहे. या खेळात कोण मित्र आहे आणि कोण शत्रू, कुणाच्या चेहऱ्यामागं कसलं गूढ आहे. हा विस्फोट इतर इमारतींना उद्ध्वस्त करणार नाही, तो विश्वासालाही छिन्नविच्छिन्न करणार आहे. नात्यांचे धागे आता कमजोर झाले आहेत आणि या विस्फोटामुळे ते संपूर्णपणे तुटणार आहेत. तुम्ही तयार आहात का या विस्फोटाच्या लाटेचा सामना करण्यासाठी, ज्याने काहींचं आयुष्य संपणार आहे तर काहींच्या आयुष्याला नवीन सुरुवात देणार आहे. हा फक्त एक विस्फोट नाही, हा आहे तुमच्या मनाला हादरवणारा, तुमच्या विचारांना गोंधळवणारा आणि इतिहासाचा प्रवाह बदलवणारा क्षण. मूवीच्या सुरुवातीला आपण शोएब नामक एका व्यक्तीला बघतो, जो ओला उबर सारख्या कंपनीसाठी टॅक्सी ड्रायव्हिंग करायचा. आधी तो चुकीच्या कामात इन्व्हॉल्व्ह होता, जसं की अंमली पदार्थ सप्लाय करणे वगैरे. पण आता त्याने सुधारण्याचा निर्णय घेतला होता आणि हे काम त्याने हाती घेतलं होतं. पण त्याचा साथीदार मान्या त्याला नेहमी आधीच्या कामासाठी उकसवत राहायचा. त्या दोघांचं कन्व्हर्सेशन सुरू असतानाच तिथं पोलीस येतात. मान्याच्या जॅकेटमध्ये खूप सारे अंमली पदार्थांचे पॅकेट्स असतात. पोलिसांच्या भीतीने तो ते जॅकेट शोएबकडे सोडून तिकडून पळ काढतो आणि शोएबला बोलतो, हे घेण्यासाठी मी परत येणार. शोएबला ते नाईलाजाने जॅकेट घरी न्यावं लागतं. घरी आपण शोएबच्या आईला बघतो, जिला विसरण्याचा आजार असतो आणि ती नेहमी आजारी पण असायची. शोएबचं बालपणीचं प्रेम असतं लकी. दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम असतं. शोएब तिला भेटायला जातो आणि रात्र तिच्यासोबतच घालवतो. सकाळी लकी कामावर निघते तर शोएब तिथे झोपलेला असतो. तर शोएबला कॉल येतो की घराला आग लागली आहे. तर घरी पोहोचून बघतो की सगळ्यांनी ती आग विझवली आहे. आम्ही प्रेस करत होती आणि प्रेस ऑन करून ती विसरून गेली, त्यामुळं आग लागली असते. तेव्हा शोएबला मान्याचा कॉल येतो की मी जॅकेट घ्यायला परत येतोय. तर शोएब जॅकेट शोधू लागतो, पण ते त्याला कुठेच मिळत नाही. इतके लोक त्या आगीच्या चक्करमध्ये घरी आले होते, मे बी त्यापैकी कोणी ते घेतलं असावं. तो आम्हीला विचारतो, पण तिला कुठं काही आठवतं. लकी वेट्रेस म्हणून एका कॅफेत काम करायची. मान्या जॅकेट घेण्यासाठी शोएबकडे येतो, तर मान्याला शोएब सगळ्या गोष्टी सांगतो. पण मान्या ऐकायला रेडी नसतो. तो बंदूक आम्हीच्या तोंडात टाकून बोलतो, त्या जॅकेटमधला माल ताईचा होता आणि माल दुपारपर्यंत जर मिळाला नाही तर सगळ्यांना जिवंत गाळणार. आता शोएब लकीजवळ जाऊन तिला सगळं सांगतो आणि बोलतो, माझ्यासोबत चल, नाहीतर ते लोक तुला पण मारतील. तेव्हा तिथं लकीचा बॉस येऊन शोएबला पळवून लावू बघतो. तर शोएब त्याच्याशी भिडून लकीला तिकडून घेऊन जातो. आपण लकीसोबत एक छोटा मुलगा पण बघतो. त्याचं नाव असतं पार्थ उर्फ पॅडी. स्टोरी मागं जाते, जिथं आपण पॅडीची फॅमिली बघतो. त्याची मम्मी तारा आणि पप्पा आकाश. आकाश एक पायलट असतो. तो त्याच्या कामावर जात असताना तारा बोलते की तू पॅडीला स्कूल सोड, कारण माझी गाडी सर्व्हिसिंगवरून अजून परतली नाही. पॅडीने स्कूलसाठी एक जंगलावर बेस्ड प्रोजेक्ट बनवला होता. तर तो बघतो की त्या प्रोजेक्टमधून लायन गायब आहे. तर तो हट्ट करू लागतो की लायन नसणार तर माझा प्रोजेक्ट खराब दिसेल. म्हणून आकाशला तो लायन आणण्यासाठी घरी जावंच लागतं. घराजवळ तो बघतो की तारा कोणातरी सोबत कारमध्ये जात आहे. म्हणजे ताराचं अफेअर असतं. आकाश तिचा पाठलाग करतो तर बघतो की ते लोक एका हॉटेलमध्ये गेलेत. आकाशला त्यांना रेड हँड पकडायचं असतं, म्हणून तो जवळच्या कॅफेमध्ये थांबतो जिथं लकी काम करायची. आकाशला लकी एक चांगली व्यक्ती वाटते, म्हणून तो पॅडीला तिच्याजवळ सोडून बोलतो की माझ्या मुलावर जरा लक्ष ठेव, मी थोड्या वेळात परत येईल. आकाश त्या हॉटेलमध्ये एक रूम घेतो आणि इमॅजिन करू लागतो की तारा आणि त्या पर्सनमध्ये काय चाललं असावं. हॉटेलमधल्याच एका मुलाला पैसे देऊन आकाश त्यांचा रूम नंबर मिळवतो आणि त्या रूममध्ये जातो आणि तो तारा आणि जावेदला एकत्र बघतो. आकाश जावेदला मारू लागतो तर तारा त्याला थांबवते आणि बोलते की हे सगळे इनिशिएट करणारा जावेद नसून मी होती. त्यावर आकाश बोलतो, हे सगळं करायचं होतं तर माझ्याशी लग्न का केलं? का आहे तू माझ्यासोबत? तर तारा बोलते की साथ देण्याविषयी तर तू बोलूच नको. साथ देणं म्हणजे फक्त पैसा गाडी देणं नाही, तर टाईम देणं असतं. तो वेळ, ते अटेन्शन, ते प्रेम मला फक्त जावेदकडून मिळतं. तू माझ्यासोबत कधी नव्हताच. आकाश बोलतो की मोठे खर्च फाटलेल्या खिशातून पूर्ण होत नाही तारा. ही जी लक्झरियस लाईफ तू जगते, या व्यक्तीसोबत फिरते, हे सगळं माझ्या कमाईतून आलंय. तर तारा बोलते की आमचं रिलेशन फक्त फिजिकल नाही,
तर आम्ही प्रेम करतो एकमेकांवर आणि लवकरच लग्न पण करायचं आहे. हे सगळं ऐकून आकाश तिकडून निघून पॅडीला घ्यायला जातो. तर पॅडी तर तिथे नव्हताच. तारा आणि जावेद तिकडून जात असताना तारा बघते की आकाश कॅफेमध्ये हंगामा करतोय. ती गाडीतून उतरून त्याच्याजवळ जाऊ लागते. तिथं तिला समजतं की तिचा मुलगा मिसिंग आहे. या कारणावरून ती आकाशला खूप ओरडते की तू त्याला एकटं का सोडलं. तर आकाश बोलतो की तुझा MMS दाखवायला तर त्या सोबत आणू शकत नव्हतो. त्या दोघांचं तिथंच खूप भांडण होतं. पण आता पॅडीला शोधणं जास्त इम्पॉर्टंट होतं. तर ते पोलीस इन्स्पेक्टर वाघमारेला कॉन्टॅक्ट करतात, जो सध्या सस्पेंडेड होता. शोएब घरी जातो तर आम्ही पॅडीला शोएब समजून त्याच्यासोबत खेळू लागते. आकाशने कॅफेमधून लकीची डिटेल्स घेतली असते. तर तिला आकाशचा कॉल येतो. तेव्हा लकी त्याला समजावू लागते की आम्ही तुमच्या मुलाला किडनॅप केलं नाही, तो एकदम सुखरूप आहे. तोपर्यंत मान्य तिथं येतो आणि आरडाओरडा करू लागतो आणि फोन कट होतो. आकाशला वाटतं की पॅडी अडचणीत सापडलाय. आता तिथं एंट्री होते ताईची. तर ती लकीवर ॲसिड टाकणारच असते, कारण तिचा माल गायब होता. शोएबला लक्षात येत नाही की काय करावं. तर तो बोलतो, या मुलाचे पॅरेंट्स खूप श्रीमंत आहे, तर त्यांच्याकडून रॅन्सम अमाऊंट घेऊन आम्ही तुला पैसे परत करू. तर ताई बोलते ठीक आहे, अमाऊंट माग 2 करोड. तर शोएब बोलतो की माल तर 2 लाखाचा होता ना. तर ताई बोलते पण आता 2 करोड पाहिजेत. एवढं बोलून ताई तिकडून निघते. वाघमारे आकाशला समजावतो की ही किडनॅपिंगची केस नाही आणि मुलगी पण यात इन्व्हॉल्व नाही. पण रॅन्सम अमाऊंटसाठी कॉल येईलच आणि पैशाची मागणी होईलच. आता शोएब आकाशला कॉल करून 2 करोडची डिमांड करतो. वाघमारे ही केस घेतो. तो एका सिनियर ऑफिसरला भेटून या डीलमध्ये पार्टनरशिप देण्याचं कबूल करतो. आकाशकडे 2 करोड तर नसतात. ज्वेलरी आणि काही पैसे मिळून फक्त 50-60 लाखच जुळत होते. आता ते टेन्शनमध्ये येतात की कुठून आणणार ते इतका मोठा पैसा. शोएबच्या अम्मीला भेटायला शेजारचा मेहमूद येतो. तर मान्याचा पंटर अल्ताफ त्याला पण कब्जात घेतो, कारण त्याने सगळं बघितलं होतं. पोलीस लकीच्या शेजारी विचारपूस करतात तर त्यांना तिच्या बॉयफ्रेंड शोएबविषयी कळतं. मान्या बोलतो की मुलाच्या बापाला बोल की रात्री पैसे घेऊन ये आणि मग 2 तासानंतर मुलाला सोडून देऊ. शोएब बोलतो मुलाला आपण तेव्हा सोडून देऊ ना. पण मान्या यासाठी रेडी नसतो. तर शोएबला तेच करावं लागतं जे मान्या बोलतो. ताराचा भाऊ सागर पैशांची व्यवस्था करतो, बट स्टील 40 लाख कमी असतात. इकडे पोलिसांना शोएबची लोकेशन कळते आणि हे पण माहिती पडतं की या सगळ्यामागे ताई आहे. शोएबच्या अम्मीला आठवतं की जेव्हा आग लागली होती तेव्हा तिथे एक जॅकेट टांगलं होतं, तर त्यांनी ते सांभाळून ठेवलं होतं. म्हणजे जॅकेट चोरीला गेलं नव्हतं, तर ते घरातच होतं. शोएबला खूप आनंद होतो की आता 2 करोडची मोठी अमाऊंट तिला द्यावी लागणार नाही. तर ताई बोलते माल भेटला ठीक आहे, पण पैसे पण पाहिजेत, नाहीतर तुझ्या प्रेयसीला आणि अम्मीला मी ॲसिडने आंघोळ घालील. बाकीचे पैसे तारा जावेदला मागते. आतापर्यंत आकाश चिडत होता, रागवत होता, पण त्याला आता पैशांची गरज असल्यामुळं तो जावेदचे पैसे घेतो. पोलिसांचा प्लॅन असतो की वाघमारे शोएबच्या घरी पॅडीला आणायला जाणार आणि सिनियर ऑफिसर जातील पैसे द्यायला. तर आकाश बोलतो की पैसे द्यायला तो जाणार नाही, तर त्यांना डाऊट येईल की यात पोलीस इन्व्हॉल्व आहे आणि मग ते पॅडीला हर्ट करू शकतात. शोएब आणि मान्या लोकेशनवर पोहोचतात पैसे घेण्यासाठी आणि तिथं आकाश आणि सिनियर ऑफिसर पण येतात. पण पुढं फक्त आकाशच जातो की त्या लोकांना पोलीस इन्व्हॉल्व आहे हा डाऊट येऊ नये म्हणून. अम्मी मेहमूदला बोलते चल मी तुला घरी सोडते. तर अल्ताफ अम्मीशी भांडण करू लागतो. तर अम्मी त्याला मारू लागते. अल्ताफ तिला जोरात धक्का देतो तर तिचं डोकं बेडच्या कोपऱ्याला लागतं आणि तिची डेथ होते. मान्याला सगळं सांगतो, पण मान्या शोएबला काहीच सांगत नाही, कारण डीलमध्ये त्याला काही गडबडी नको होती. संधी साधून लकी दोन्ही मुलांना घेऊन तिकडून पडते. वाघमारे घरी पोचतो आणि अल्ताफला टपकावतो, पण पाडी तर तिथे नव्हताच. वाघमारेसोबत जो ऑफिसर आला होता तो वाघमारेला गोळी मारतो, कारण सिनियरचा प्लॅन असतो की घरातल्या सगळ्यांना गोळी मार, म्हणजे सगळे पैसे सिनियरला मिळतील. वाघमारे पण त्या ऑफिसरला गोळी मारतो आणि दोघांचीही डेथ होते. त्या दोघांचाही पाठलाग करता करता तारा पण तिथे येते आणि ती तिथं वेगळाच नजारा बघते. शोएब पैशांची बॅग उचलणारच तर लकी त्याला एका हॉटेलमधून कॉल करून सांगते की अल्ताफने अम्मीला मारलंय. तर शोएब मान्यावर गोळ्या झाडायला सुरू करतो. तेव्हा सिनियर ऑफिसर शोएबला गोळी मारून पूर्ण मान्या गँगचा खात्मा करतो. तो ऑफिसर सिनियर ऑफिसरला सांगतो की किडनॅपर, तो छोटा मुलगा, त्याचे वडील सगळे मारल्या गेलेत आणि मग पैशांची बॅग घेऊन तो जाऊ लागतो. पण तिथं आकाश येऊन त्यावर बंदूक ताणून बोलतो की तू माझ्या मुलाला मारलंस. सिनियर ऑफिसर काही बोलण्याआधीच आकाश त्याला संपवतो. शोएब जिवंत असतो. तो बोलतो तुझ्या मुलाची डेथ झाली नाही तर तू जिवंत आहे. शोएबला हॉस्पिटल पोहोचवलं जातं. आकाशला पॅडी भेटतो.
आता स्टोरी इथून काही दिवस पुढे जाते, जिथं आपण शोएबला हेल्दी कंडिशनमध्ये बघतो. आकाश आणि पॅडी वेगळे होत आहे, पण पॅडी आकाशला वचन देतो की विकेंड्सला तो पॅडीला भेटायला नक्की येत जाईल. शोएब आता इमानदारीने काम करतोय. आपण बघतो आकाश आणि शोएबची मैत्री झाली आहे आणि या स्टोरीवर मूवीचा द एंड होतो. तर मंडळी, हे होतं विस्फोट या मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.